नमस्कार मित्रांनो. आज दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी जी स्कॉलरशिपची परीक्षा झाली इयत्ता 5वीची, त्या परीक्षेच्या मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमचा हा इंग्रजी विषयाचा पेपर आहे. या ठिकाणी आपण सी सेट जो आहे इंग्रजी विषयाचा तो सोडवणार आहोत. म्हणजे तुम्हाला घर बसल्या आजच माहिती होईल की तुम्हाला इंग्रजीच्या पेपरमध्ये किती मार्क्स मिळतील. फक्त एकच विनंती आहे मित्रांनो, की जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आपल्या मित्रांसोबत, आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, पहिला प्रश्न आपण बघू. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट ऑप्शन. दिस ॲडव्हर्टाइजमेंट इज बेस्ड ऑन. इथे या ठिकाणी वरती ॲडव्हर्टाइजमेंट दिसत आहे. याचं उत्तर आहे मित्रांनो 4. ही ॲडव्हर्टाइज जी आहे ही व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्सशी संबंधित आहे. सेकंड क्वेश्चन. सिलेक्ट द मोटो फॉर द ॲडव्हर्टाइजमेंट. या ठिकाणी लिहिलं आहे बघा, हेल्थ इज वेल्थ. त्याच्यामुळे 1 नंबरचं जे उत्तर आहे ते बरोबर आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिव्हन सेंटेन्स. हुर्रे टीचर वी वॉन्ट टू प्ले खो खो. या ठिकाणी एच कॅपिटल पाहिजे आणि टी पण कॅपिटल पाहिजे, म्हणजे चौथ्या नंबरचं उत्तर जे आहे ते बरोबर आहे. चौथा प्रश्न. चूज द करेक्ट पेअर फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्ज. या ठिकाणी अ फ्लॉक ऑफ गीज हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पाचवा प्रश्न. पिक आउट द मिसिंग कलर ऑफ अ रेनबो. या ठिकाणी हा जो पहिला ऑप्शन आहे इंडिगो हे करेक्ट आहे. हाच कलर यामध्ये फक्त मिसिंग आहे. सहावा प्रश्न. चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ द अंडरलाइन्ड वर्ड्स इन द गिव्हन सेंटेन्स. आय एम नॉट इंटरेस्टेड. एम नॉट इज अ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. मित्रांनो, या ठिकाणी जे उत्तर आहे ते सेकंड नंबरचं उत्तर माझ्या मते बरोबर आहे. क्वेश्चन टॅगचा जर प्रश्न असता हा, तर आय एम नॉटला आपण आर अँड टाय करतो, पण अदरवाईज एम नॉट, आर नॉट, इज नॉट, हॅव नॉट किंवा हॅज नॉट या सर्व शब्दांचा जो कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे तो एंट होतो. त्याच्यामुळे माझ्या मते या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते सेकंड बरोबर आहे. सातवा प्रश्न. फिल इन द ब्लँक. फ्रान्स इज ब्लँक युरोपियन कंट्री. या ठिकाणी तिसरं उत्तर बरोबर आहे. फ्रान्स इज अ युरोपियन कंट्री, म्हणजे YOU, यू सारखा उच्चार आहे, युरोपियन. ठीक आहे. त्याच्यानंतर आठवा प्रश्न बघा. ऑब्झर्व द डायग्राम केअरफुली अँड फाइंड द आन्सर फ्रॉम द अल्टरनेटिव्ह. फोल्ड द पेपर इन द ब्लँक डायरेक्शन. या ठिकाणी डायरेक्शन बघा, या ठिकाणी ॲरो दाखवला आहे वरती. त्याच्यामुळे माझ्या मते याचं उत्तर सेकंड जे आहे ते बरोबर आहे, अपवर्ड. नववा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग इज अ परमिशन. या 4 वाक्यांमध्ये तिसरं जे वाक्य आहे प्लीज कम इन, हे वाक्य जे आहे हे येणाऱ्यासाठी परमिशन दर्शवत आहे. ऍक्च्युली आपण अदरवाईज रिक्वेस्ट करत असतो प्लीज म्हणून, पण या ठिकाणी हे वाक्य जो आत येणार आहे त्याच्यासाठी हे परमिशन असलेलं वाक्य आहे, म्हणजे त्याला आत यायची परमिशन आहे असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर बघा, इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर 10 to 12. 10 ते 12 प्रश्न या पॅसेजवर आधारित आहे. व्हॉट इज अ मस्ट फॉर अ स्टुडंट. अर्थात हा पॅसेज जो आहे डिक्शनरीशी संबंधित आहे. पहिल्याच वेळी त्याचं उत्तर लिहिलं आहे. उत्तर बरोबर आहे 4 नंबरचं, अ डिक्शनरी. 11वा प्रश्न. फाइंड द अपोजिट वर्ड फॉर इझी. इझीच्या विरुद्ध या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 डिफिकल्ट हे उत्तर बरोबर आहे. 12वा प्रश्न. फिल इन द ब्लँक विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह. वन कॅन बिगिन विथ ब्लँक कॉमा ब्लँक डिक्शनरीज. याचं उत्तर या ठिकाणी आहे बघा, सिम्पल आणि अट्रॅक्टिव्ह, म्हणजे उत्तर पहिलं जे आहे ते बरोबर आहे. 13वा प्रश्न. मॅच द करेक्ट इन्स्ट्रक्शन्स फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्ह. तिसऱ्या नंबरचं उत्तर बरोबर आहे बघा, टर्न लेफ्ट. त्याच्यानंतर क्लाइंब अप आणि गो डाऊन. 14वा प्रश्न. फिल इन द ब्लँक्स. जोसेफ हॅज अ ब्रँड बायसिकल. या ठिकाणी न्यू ब्रँड बायसिकल, म्हणजे दुसऱ्या नंबरचं उत्तर बरोबर आहे. सिलेक्ट द रायमिंग वर्ड फॉर द करेक्ट ऍक्शन वर्ड फ्रॉम द गिव्हन टेबल. डिग याचं उत्तर येईल, म्हणजे तिसरं फिग. 16वा प्रश्न. फिल इन द ब्लँक. ब्लँक कॉमा नो माय मोबाईल इज रिंगिंग. या ठिकाणी अर्थातच ओ नो माय मोबाईल इज रिंगिंग हे उत्तर बरोबर आहे. 17वा प्रश्न. चूज द करेक्ट ऑर्डिनल नंबर फॉर डिसेंबर. डिसेंबर म्हणजे 12वा महिना, 12th. लक्षात घ्या मित्रांनो, TWELFTH
12th असं आपण म्हणतो. तिसऱ्या नंबरचं उत्तर बरोबर आहे. फाइंड द शेप ऑफ डायस युज्ड इन लुडो गेम फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्ह, अर्थातच क्युबिक शेप असतो त्याचा. 19वा प्रश्न, लुक ॲट द चार्ट अँड फाइंड द करेक्ट ऑप्शन. लेग आहे म्हणजे पायाचे जे वेगवेगळे भाग आहेत त्याच्याशी संबंधित प्रश्न आहे. हील, नी, थाय आणि जे ऑप्शन्स आहेत त्याच्यापैकी टोज हा जो ऑप्शन आहे चौथ्या नंबरचं, हे पायाशी संबंधित आहे. 20वा प्रश्न, हाऊ विल सलीम ग्रीट वंदना ऑन हर बर्थडे, अर्थातच हॅपी बर्थडे, पहिल्या नंबरचं ऑप्शन. 21वा प्रश्न, सॉल्व द रिडल, आय कॅन हेल्प यू टू हीट अँड कुक डिफरंट टाइप्स ऑफ फूड, हू एम आय, अर्थातच पहिल्या नंबरचं उत्तर आहे मायक्रोवेव्ह. 22वा प्रश्न, अरेंज द नंबर्स टू मेक मिनिंगफुल वर्ड. या ठिकाणी दुसऱ्या नंबरचं उत्तर बरोबर आहे डायनोसॉर. 23वा प्रश्न, चूज द इनकरेक्ट ऑप्शन. लक्षात घ्या या ठिकाणी करेक्ट ऑप्शन निवडायचं नाहीये. द क्लॉक शोज द टाइम, 3 ऑप्शन्स बरोबर आहे, एकच ऑप्शन चुकलेलं आहे ते म्हणजे तिसऱ्या नंबरचं 2 quarters past 5, याचा अर्थ होतो 5:30, पण या ठिकाणी वाजले 4:45, त्याच्यामुळे हे तिसऱ्या नंबरचं जे उत्तर आहे हे चुकीचं आहे आणि हेच आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. 24वा प्रश्न, चूज द प्रॉपर पंक्च्युएशन मार्क इन द एंड ऑफ द सेंटेन्स, दॅट्स अन एक्सलंट आयडिया. ठीक आहे, या ठिकाणी असर्टिव्ह सेंटेन्स आहे त्याच्यामुळे आपण याला सिंपल फुल स्टॉप निवडू. तिसऱ्या नंबरचं उत्तर बरोबर आहे. आणि शेवटचा प्रश्न आता 25वा, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन, वी शुड कट अवर हेअर रेग्युलरली, नियमितपणे आपण आपले केस कापायला पाहिजेत. अशा पद्धतीने मित्रांनो आपण हा जो 5वीचा मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमाचा इंग्रजी विषयाचा पेपर होता सी सेटचा, तो कसा सोडवायचा त्याची 25ही उत्तरं बघितली. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा. काही समस्या असतील, अडचणी असेल तर कॉमेंटमध्ये जरूर लिहा, मी उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. धन्यवाद.